हॅलो. सुजीतच्या बॅटमधून येतो चौकार आणि या 4 धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल, पुढे ट्रॅव्हल होईल. पहिला चौकार येतो या इनिंग मधला सुजीतच्या बॅटमधून. आपण पाहतो सचिव चषक 2024. विवेक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, पुन्हा एकदा चांगला फटका. दरम्यान रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी फरार चौकार. डीजे. चार धावा, 4 धावा. हॅलो. पण तर थांबायचं थोडंसं. चार धावा नाही आहेत, 2 धावा. स्कोर कार्ड मध्ये बदल होताना पाहायला भेटतोय. 7 धावा. चांगला चेंडू, पण तो लेग बायच्या स्वरूपात पंच या ठिकाणी धावा घोषित करतात आणि एका धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 8. 8 ऑन स्कोर कार्ड, 8 धावा. सुजित आणि ऋषभ ही जोडी मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला भेटते. सचिव चषक 2024. चांगला फटका, पॉइंट रिझन मधून चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी फरार चौकार. डीजे. आणि या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 12 ऑन स्कोर कार्ड, 12 धावा. सचिव चषक 2024 पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अधिकृत ही स्पर्धा. या स्पर्धेचं नियोजन युवराजदादा दाभेकर स्वतः आयोजक व्यासपीठावर. पुन्हा एकदा पॉइंट रिझन मध्ये चेंडू, परंतु यावेळेस चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी फरार चौकार. टीमना नम्र विनंती आहे, आपण गेल्या 1000 वेळा सांगितलेलं आहे की आपल्या टीमचं जे टी शर्ट आहे हे कंपल्सरी आहे. आपण त्याचं पालन करत नसाल तर आम्हाला याच्यावरती कठोर पुढं कारवाई करता येईल. पुढच्या आयोजनाला तुम्हाला असं खेळता येणार नाही, हे लक्षात ठेवा. आपलं हे जे कानून काय ते लिहितात आपल्या असोसिएशनचे सचिव, त्यांचं हे चषक आहे आणि त्यालासुद्धा तुमचे जर टी शर्ट नसतील तर हे तुम्ही तुमचं भाग्य समजा. धन्यवाद. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा आपल्या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा नियम, अधिकृत नियम आहे आणि त्याचं पालन सर्व खेळाडूंनी करावं अशी आमची विनंती असते. आणि आज सचिव चषक अर्थात स्वतः पोलादपूर तालुका 16 धावा.
रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि रिव्हर्सवर षटकार. काय फटका पाहायला भेटला सुजितच्या बॅटमधून. या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 22 या आकड्यावर. बावीस धावा. यावेळेस 95 चेंडू घोषित करतायत. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. फरार चौकार. आज आपल्याला दिवसभर जर पाहायला भेटलं तर उद्या 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज राजाधिराज यांची जयंती. संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देश आणि संपूर्ण जगभरात ज्या राजाची जयंती साजरी केली जाते असे एकमेव राजे. येणारा पुढचा चेंडू, फ्रीडचा चेंडू. पुन्हा एकदा नो चेंडू घोषित करतायत पंच आणि एक पुन्हा एकदा नो चेंडू आणि नो प्लस 2 धावा ऍड केल्या जातील त्या स्कोर कार्डवर. आणि 2 लगातारचे नो चेंडू गोलंदाजाला. आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन होताना आपल्याला पाहायला भेटेल. कारण की 2 अतिरिक्त चेंडू, नो चेंडू आणि तदनंतर हा बदल येताना पाहायला भेटतो. स्कोर कार्ड मात्र पुढे जाणार आहे. स्कोर कार्ड होतोय 30 धावा. आपण पाहतोय सचिव चषक 2024 पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या अंतर्गत ही स्पर्धा. सर्व आलेल्या खेळाडूंना विनंती असेल, संघांना विनंती असेल की कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा आपल्या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा एक अधिकृत नियम आहे. त्या नियमाचं पालन आपण सर्वांनी करावं अशी मी विनंती करेन. कारण की यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रक्षेपित होत असताना सचिव चषक आणि याच स्पर्धेच्या अनुषंगाने आपण आपल्या संघाचं टी शर्ट परिधान करून स्पर्धेत आपला खेळ दाखवावा अशी विनंती असेल. पुन्हा एकदा जाऊया मैदानात. जिथे गोलंदाजीमध्ये बदल झालाय. गोलंदाज येतोय सुनील. थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला भेटली ती ऋषीची. आता दिवसाचा विचार केला तर मॅन ऑफ द मॅचला या ठिकाणी स्पोर्ट्स गॉगल निलेश कोलेस्कर यांच्याकडून गॉगल या ठिकाणी पाहायला भेटला. फ्रीडचा चेंडू होता परंतु बॅटची लिडिंग एज आणि यष्टीरक्षकाच्या हातात हा चेंडू विसवला जातोय. सुनील पहिला चेंडू जर पाहिला परावर्तित, हे दुसरं षटक आपल्याला पाहायला भेटतंय. सुजित आतापर्यंत चांगली फलंदाजी करताना पाहायला भेटतोय, फटकेबाजी करतोय. यावेळेस आडवा वाटणे कळून काढला चेंडूला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. परंतु एकच धाव, दुसऱ्या धावचा प्रयत्न करतील आणि हो चांगलं रनिंग बिटवीन पाहायला भेटलं. 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल, पुढे ट्रॅव्हल होईल. धावसंख्या होते संघाची 32. 32 ऑन स्कोर कार्ड. 32 धावा धावपलकर पाहायला भेटत आहेत. यावेळेस चांगला फटका फाईन लेग रिजन मध्ये. चेंडू ट्रॅव्हल होत असताना थोडासा मिसफिल फंबल होताना पाहायला भेटतंय. चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. फरार चौकार. चांगला फटका पाहायला भेटतोय. सुजित आक्रमक विस्फोटक फलंदाजी करताना साकारताना पाहायला भेटतोय. सचिव चषक 2024 पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. ऐकाल काही केवणाले क्रिकेट संघ केवणाले यांच्या माध्यमातून ही स्पर्धा, या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला भेटतंय. दैदिप्यमाना आणि भव्यतेने स्पर्धेने या उंची गाठले. पुन्हा एकदा फाईन लेगची दिशा आणि तदनंतर धावा अर्जित केल्या जातील त्या
1 या एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाते. धावसंख्या होते संघाची 37. 37 धावा. चांगली नाबाद आतापर्यंत खेळी पाहायला भेटते दोन्ही सलामीर फलंदाज ऋषभ आणि सुजित यांचे. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज थोडासा मिसफिल होताना पाहायला भेटतंय फाईन लेग रिझन मध्ये. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल या षटकाचा विचार केला 3 चेंडू हे फाईन लेग दिशेकडे ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला भेटतायत. परावर्तित होताना पाहायला भेटतायत. 2 धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय. 37 धावा. 37 ऑन स्कोर कार्ड. 39 ऑन स्कोर कार्ड. दोन षटकांचा खेळ संपुष्टात येतो. 2 षटका धाव संख्या संघाची 39. ओव्हर टू डीजे. या ठिकाणी सन्माननीय अंकुश दादा जाधव यांचं आगमन होत आहे. साहेब आपण आलात त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं हार्दिक 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 स्वागत. आणि या स्पर्धेच्या अनुषंगाने प्रत्येक सामनावीरास स्पोर्ट्स गॉगल या ठिकाणी निलेश दादा कोळेस्कर यांच्या माध्यमातून होताना पाहायला भेटत आहेत. त्यांचा सुद्धा हार्दिक आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाकडे. आणि या स्पर्धेला त्यांच्याकडून एक सुमधुर डीजेची सर्व्हिस आणि सौजन्य पाहायला भेटते. ते सुद्धा स्वतः आपलं डॅशिंग व्यक्तिमत्व निलेशदादा कोळेस्कर यांच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पॉइंट रिझन मध्ये चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी फरार चौकार डीजे. सचिव चषक या स्पर्धेवर आणि सचिवांवर एक विशेष प्रेम करणारे व्यक्तिमत्व अर्थात निलेशदादा कोळेस्कर आज सकाळच्या सत्रात या स्पर्धेच्या अनुषंगाने दाखल होत आहेत. आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. स्वतः सुनीलदादा उतेकर खजिनदार साहेब सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. पहिला विजय प्राप्त केलाय आजच्या दिवसामध्ये. यावेळेस स्कूप केलाय चेंडूला लॉंग स्टॉप रिजन मध्ये. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी फरार चौकार डीजे. या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 47. 47 धावा धावपलकर पाहायला भेटतात. काय फलंदाजी करतात सुजित. पाच चौकार त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत पाहायला भेटतात. तर 1 षटकार. चांगली बॅटिंग चांगली फलंदाजी करतोय. सचिव चषक 2024 या स्पर्धेच्या अनुषंगाने पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अधिकृत ही स्पर्धा. या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला भेटत आहे. पुन्हा एकदा स्कूप आणि यशस्वी हा स्कूप पाहायला भेटतोय. चेंडू जातोय 1 बाय सीमारेषा पार चौकार. पुन्हा एकदा आलेल्या सर्व प्लेयर्सना विनंती असेल की कंपल्सरी ड्रेसिंग पुढच्या स्पर्धेपासून किंवा पुढच्या मॅच पासून आपल्याला या ठिकाणी दाखल करण्यात येत आहे. सूचित करण्यात येत आहे. नाहीतर त्या संघाला दंडित केलं जाईल याची नोंद घे. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या मार्फत या नियमाचं आपण पालन करायचं आहे अशी विनंती करतो. 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाते. धावसंख्या होती संघाची 51. धावांचं अर्धशतक पूर्ण तोला येताना पाहायला भेटतंय. पुन्हा एकदा परंतु यावेळेस पंच 2 असावंतर करतील. वाईट चेंडू घोषित करतील. अवांतर धावसंख्या स्कोर कार्डवर येताना पाहायला भेटतात. धावांचा डोंगर आतापर्यंत उभा केलाय. 52 धावा धावपलकर पाहायला भेटतायत. व्यासपीठावर सन्माननीय निलेशदादा कोळेस्कर असतील. उपाध्यक्ष सन्माननीय अंकुशदादा जाधव असतील. सुनीलदादा उतेकर असतील. तदनंतर सचिव चषक या स्पर्धेचे मुख्य आयोजक सर्वेसर्वा युवराजदादा दाभेकर असतील.
त्यासोबत आमचे ओंकारदादा घाडगे सुद्धा असतील. या ठिकाणी पुन्हा एकदा वाईड चेंडू घोषित केला जातोय. अवंतर धावसंख्या स्कोर कार्ड ऍड केली जाते. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व तिसरे या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण ओंकारदादा घाडगे यांच्याकडे कुपन आणि 100 रुपयाच्या कुपनवर तुम्ही सायकल, कूलर आणि कॅप एसके ब्रँडची जिंकू शकता. त्यासाठी ओंकार घाडगे यांच्याशी संपर्क करा. यावेळेस मोठा फटका घनगणितवार चेंडू जाईल सीमच्या पार. षटकार साधावा. या ठिकाणी जर किपरच्या डोक्यावरून षटकार मारतोय सुजित तर त्याचा स्वतः भाऊ सुमित वाघमारे याच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज आलेला आहे. म्हणजे प्रत्येक खेळाडूसाठी या ठिकाणी पारितोषिकाची मेजवानी वैयक्तिक 43 धावांवर खेळी करतोय सुजित. यावेळेस पुन्हा एकदा फटका. चेंडू जातोय बॅक टू बॅक सीमारच्या पार. दुसरा षटकार डीजे. वैयक्तिक 49 धावांवर केली करतोय सुजित वाघमारे 49 आणि धावसंख्या पाहिली संघाची तर 65 धावा धावफलकावर. या स्पर्धेत पहिलं अर्धशतक पाहायला भेटेल का सुजितचा. धावांचा डोंगर उभा केलाय आणि या चेंडूवर हलक्या हाताने खेळून काढून या स्पर्धेतला पहिलं अर्धशतक यशस्वीरित्या पूर्ण करणारा सुजित वाघमारे. काय बॅटिंग करतोय. 50 धावा धावफलकावर पाहायला भेटतात. अर्धशतक होत आहे. सचिव चषक 2024 या स्पर्धेतला पहिला. केवळ 16 चेंडू आणि 50 धावा. तीन षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. 3 षटकाखेर धावसंख्येची संघाची 66 धावा आणि सुजित वाघमारे याचा अर्धशतक. डीजे प्रवीण भारतीय सैनिक म्हणून ज्यांचं कार्यरत आणि त्यांची प्रचिती आहे असे प्रवीण गोलंदाजी मार्कवर शेवटच्या षटक हाताळण्यासाठी सुजित 50 धावांवर खेळी करताना पाहायला भेटतोय. यावेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. येतो डॉट बॉल. भारतीय सैन्यात जे सैनिकी म्हणून कार्यरत आहेत, ज्यांची प्रचिती आहे असे आपले भारतीय सैन्य दलातील एक सैनिक या स्पर्धेत आपल्या संघाकडून खेळताना पाहायला भेटतात. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. यावेळेस आडव्या वाट्यात चेंडू बॅटच्या रडार मध्ये, परंतु ऋषी कोणती चूक करत नाहीये. विकेटचं बदन ओरटो डी चे. एक्कावन्न धावांची खेळी करून सुजित वाघमारे डगआउटच्या दिशेने येताना पाहायला भेटतोय. एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून सचिव चषक 2024 या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक नोंदवणारा खेळाडू. 50 धावा. नवीन बॅटर राहुल मैदानात दाखल होतोय. अर्धशतक
प्रवीण गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राहुल याच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवर चांगला फटका येताना पाहायला भेटतोय. फाईन लेग रेझर मध्ये चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी फरार चौकार. डीजे तर धावा स्कोर कार्डवर येताना पाहायला भेटतात. 71 स्कोर कार्ड. सचिव चषक 2024. युवराज दाभेकर यावेळेस चांगला चेंडू, परंतु लेगस्टिकच्या बाहेर चेंडू 2 हात समांतर करतील. वाईट चेंडू घोषित करतील. वाईट +1 अशी धावसंख्या स्कोर कार्डवर. 72 धावा. वाईट नाहीये. ओके ओके. निर्णयात थोडासा फेरबदल होताना पाहायला भेटतो. केवळ एकच धाव. 71 धावा स्कोर कार्डवर येताना पाहायला भेटतायत. चांगली धावसंख्या आतापर्यंत कोतवाल संघाची उभारणी झाले. यावेळेस फॉलोइंग करण्याचा प्रयत्न, फाईन लेगची दिशा निवडली होती, परंतु यावेळेस चुकीचा थ्रो आणि तदनंतर वाईड आणि त्याच्यावर मैदानात घडतात काय चुका चुका आणि चुका. वाईड प्लस पंच चौकार आहे का? नाहीये ना. 2च धावा अर्जित केल्या जातील. वाईड +2. प्रवीण याच्या बॅटवर पुन्हा एकदा आडव्या वाट्याचा चेंडू आलाय. स्क्वेअर लेग रिझाची दिशा. ऋषी पुन्हा एकदा चेंडू वरतोय, चेंडूची फेक करतोय, तोपर्यंत धावा अर्जित केले जातील. पुन्हा एकदा 2. ऋषभने सुद्धा तेवढेच चांगली साथ दिली ते सुजितची. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 77 धावांचा डोंगर उभा केलाय. सचिव चषक या स्पर्धेचे सर्व युवराज दाभेकर मेहनत करतायत, परंतु फाईन लेगची दिशा ऋषभच्या बॅटमधून गगनभेदी गगनचुंबी ब्रँडेड असा 6 धावांसाठी षटकार. आणि या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र 83 धावांचा डोंगर उभा केलाय. सर्वोच्च धावसंख्या सचिव चषक या स्पर्धेतील कोतवाल या संघाचे पाहायला भेटते. आणि आता मात्र ऋषभ आणि आपण पाहतोय पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सचिव चषक. खरोखरच गेल्या वर्षीच हे चषक होणार होतं, परंतु काही अडचणीमुळे दुःखद घटना झाली आणि खरोखरच एक तरुण तडफदार ह्याच कालकाई क्रीडांचे एक कार्यकर्ता युवराजींचे सख्खे चुलत भाऊ ऑफ झाले होते आणि ती स्पर्धा रद्द झाली होती. आणि नंतर 1 वर्षांचा गॅप घेऊन ही स्पर्धा आपल्या भेटीला येते. एक उंच आणि उंची अशी स्पर्धा आहे. नेत्रदीपक असा 16 आहे, परंतु या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणजे ना सूरजजी, युवराजींना 5 भाऊ आहेत आणि 5ही भाऊ कालच्यापासून आपण पाहतोय सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत 5ही भाऊ उपस्थित आहेत. खरोखरच त्या 5ही भावांची एकी जी पाहिली ना आपण ती सचिव चषकमध्ये पाहतोय. मी खास करून संदीपजी दाभेकरांचं नाव घेईल, कारण गेल्या ह्या स्पर्धेचं मुख्य आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि संपूर्ण ग्राउंडपासून ते स्टेजपर्यंत जी मेहनत असेल ते संदीपजी दाभेकर असेल, भगवान दाभेकर, आमचे मोठे दादा शंकर दाभेकर आहेत आणि बुवा आहे. असे 5 भाऊ आहेत आणि 5 भावांची एकी म्हणजे एकजूट बंधूंची काय असते ना, हे तालुक्याला कोणी दाखवून दिलंय तर सचिव युवराजी दाभेकर आणि त्यांचे सख्खे 4 भाऊ म्हणजे 5 बंधूंची ही स्पर्धा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परंतु येणाऱ्या काळामध्ये बंधू चषक म्हणून युवराजी दाभेकर असं जाहीर करतील आणि ती नक्की स्पर्धा येणाऱ्या पुढील काळामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे ज्या कालावधीत माणसं माणसांपासून दूर जातात, ज्या कालावधीत सख्खी माणसं सख्खी नाती माणसाला जवळ करत नाहीत, अशा कालावधीत हे 5 बंधू एकत्र येऊन एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन करताना पाहायला भेटतात. माझा एक मित्र आहे, तो असं म्हणतो की कोण कृष्णा कोण सुदामा कधी भेद झाला नाही. युवराज दादा, कोण कृष्णा कोण सुदामा कधी भेद झाला नाही. तुम्ही सोबत असता कधी जगाची आद आली नाही. अर्थात काय तर तुमचे 5ही बंधू तुमच्या सोबत आहेत म्हणून तुम्हाला जगाची गरज पडत नाही. आणि याच अनुषंगाने स्वतः युवराज दादा सांगत आहेत की
बंधू चषक सुद्धा तुमच्या भेटीला नक्कीच येईल. या पाची भावांची ही एकात्मता, त्यांचं एकमेकांवर असलेलं प्रेम असंच अबाधित राहावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि जातोय मधुर संगीत डीजे कडे. चोवीस चेंडू आणि 83 धावांचा डोंगर उभा केलाय. दोन सलामीचे बॅटर मैदानात दाखवते. एका बाजूला ऋषी तर दुसऱ्या बाजूला सुनील. ऋषी आणि सुनील हे सलामीची जोडी मैदानात दाखल होताना पाहायला भेटते. गोलंदाजी मार्ग पहिले षटक हाताळण्यासाठी राहुल, युवराज दाभेकर आणि त्यांचे संपूर्ण बंधू या ठिकाणी या स्पर्धेच्या मुख्य आयोजनात पाहायला भेटत आहेत. त्या सर्व बंधूंचा या ठिकाणी आभार व्यक्त करेन. एक चांगली स्पर्धा, एक चांगल्या स्पर्धेचं आयोजन, नियोजन आणि संयोजन आपल्याला पाहायला भेटत आहे. खरं तर ही स्पर्धा पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या अधिकृत नियोजनात पाहायला भेटते आणि तदनंतर सचिव चषक आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाचं आयोजन आपण पाहतोय. दुसरी मॅच आपल्या समोर रंगताना पाहायला भेटते. 83 धावांचा पाठलाग करायचा, त्याला घाई करायची आहे. राहुल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय पहिला चेंडू घेऊन. या ठिकाणी या स्पर्धेच्या अनुषंगाने अजय दादा दाभेकर यांचं सुद्धा आगमन होत आहे. शाखा प्रमुख रामनगर ठाणे यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत. पहिला चेंडू घेऊन राहुल, चांगला चेंडू काऊ कॉर्नर रिझन मध्ये खेळाडू आहे ऋषभ. त्या ठिकाणी कोणती चूक करणार नाही. पहिल्याच चेंडूवर पहिल्या विकेटचा पत्ता वर टू डी जय. पाहायला भेटेल युवराज दाभेकर. एक चांगलं नियोजन त्यांच्या बंधू आणि त्यांच्या संपूर्ण आई कालकाई केवणाले या ग्रामस्थांच्या वतीनं पाहायला भेटतंय. सचिव चषक 2024 कालचा दिवस पाहिला तर काल सुद्धा चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला भेटली. आज दुसरा दिवस, दुसरा सामना स्कोररच्या भूमिकेत स्वतः आपल्याला अजय दादा सुद्धा या ठिकाणी दाखल होतोय. चांगली स्कोरिंगची विवेक नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. 83 धावा उभारायच्या आहेत. सुरुवात थोडीशी खराब झाले, खडतर झाले, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. काय घडेल काय बिघडेल काही सांगू शकत नाही. अनिश्चित असा खेळ. यावेळेस पुन्हा एकदा काऊ कॉर्नर रिजनची दिशा. पुन्हा एकदा चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषा पार. कॅचची संधी होती परंतु थोडासा मिसफील होताना पाहायला भेटले. थोड्याच वेळामध्ये सन्माननीय सचिव युवराजी दाभेकर यांची रॉयल एंट्री आपण पाहणार आहोत ग्राउंडला. युवराजी दाभेकर पोलादपूर तालुका असोसिएशनचे सचिव आणि सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व. तर संपूर्ण कमिटी आणि युवराजी दाभेकर यांची एक रॉयल एंट्री आपण पाहणार आहोत या मॅच नंतर. धन्यवाद. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजनची दिशा. चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार. धावा भेटतील 4 चौकार. मात्र पुढे जातोय 8 या धावसंख्येवर. विवेक याच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. युवराज दाभेकर यांची ग्रँड एंट्री. सचिव चषक 2024 या स्पर्धेच्या अनुषंगाने. सचिव चषक 2024 या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण पाहतोय
पुढचा चेंडू राहुलचा. बॅटची लिडिंग आहे. चेंडू हवेत. यष्टीरक्षक आणि फर्स्ट स्लिप मध्ये थोडस मिसकन्व्हर्सेशन मिसफिल्ड आणि तदनंतर धाव अर्जित केली जाते. ती एक झेलची संधी होती परंतु फर्स्ट स्लिप मधला आणि यष्टीरक्षकामधला थोडासा मिसकन्व्हर्सेशन आणि तदनंतर झालेली ही चूक एका धावने परावर्तित होते. 9 धावा स्कोर कार्डवर येताना पाहायला भेटतात. ऋषी मात्र डगआउट मध्ये असताना सुनील आणि विवेक हे दोन्ही मैदानात दाखल होते. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु मिस टाइम स्ट्रोक. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. मिस अटेम्प्ट होतोय आणि तदनंतर डॉट बॉलची समाप्ती होताना पाहायला भेटते. 5 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण आपण पाहतोय. या स्पर्धेच्या अनुषंगाने युवराज दाभेकर यांचे रॉयल एंट्री ग्रँड एंट्री येताना पाहायला भेटेल थोड्याच कालावधीत. हा चेंडू अत्यंत वेगात येताना पाहायला भेटला. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात येतोय. पहिल्या षटकाखेर 9 धावा धावपलकर येताना पाहायला भेटतात. आलेल्या सर्व क्रिकेट संघांचं क्रिकेट प्रेमींचं त्यासोबत मान्यवरांचं पदाधिकाऱ्यांचं हार्दिक 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 स्वागत. डीजे आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं क्रिकेट संघांचं मान्यवरांचं पदाधिकाऱ्यांचं त्याचसोबत यूट्यूब लाईव्ह माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. आजच्या दिवसभराचा विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज जय श्री राम आणि या गाण्यांचा जयघोष होताना आपल्याला पाहायला भेटेल. कारण की उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपल्याला पाहायला भेटेल. गोलंदाजी मार्ग पर कोतवाल एक्सप्रेस सुजित वाघमारे दाखल होताना पाहायला भेटेल. यावेळेस सरळ बॅटने खेळून काढला चेंडूला. लॉंग ऑन रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होता असताना पाहायला भेटतोय. एकच धाव अर्जित केली जाते आणि या एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 10 या धावसंख्येवर. 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. एकेर दुहेरीने कोणताच फरक स्कोर कार्डवर पडणार नाहीये. तुम्हाला मोठी फटकेबाजी अपेक्षित असेल. यावेळेस स्लोअर मध्ये चेंडू पाहायला भेटला आणि तदनंतर फाईन लेगच्या दिशेकडे जात असताना चेंडूला थांबवलं स्टॉप केलंय परंतु 2च धावा अर्जित केल्या जातील. मोठी फटकेबाजी तुम्हाला करावी लागेल. ज्याप्रमाणे सुजित वाघमारे याने आक्रमक आणि विस्फोटक फलंदाजी केली आणि काही शेवटच्या षटकामध्ये ऋषभची आपल्याला फलंदाजी पाहायला भेटली. यावेळेस फलंदाज मात्र डगआउटच्या दिशेने येताना पाहायला भेटेल की फलंदाज होतोय बाद. ओव्हर टू डी जय. या 3 चेंडू नंतर आपण पाहतोय स्कोर कार्ड केवळ 12. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय राकेश. सुचित काय गोलंदाजी करतोय काय फलंदाजी करतोय. स्लोअर मध्ये चेंडू चांगल्या लेंथवर चेंडूची पिचिंग केल्या तदनंतर हा येतो डॉट बॉल नंदाव चेंडूची सांगता. सुजित वगवणे ओपनचं क्रिकेट व्यावसायिक संघातून क्रिकेट खेळताना पाहायला भेटतो. चांगली गोलंदाजी फुलटॉस त्याच्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटतंय. सेकंड अटेम्प्ट मध्ये विकेटचा पतन. ओव्हर टू डी जय.
वेदांत नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. सचिव चषक 2024 युवराजदादा दाभेकर स्वतः सर्व एक ग्रँड एंट्री रॉयल एंट्री येताना पाहायला भेटेल थोड्याच कालावधीत या स्पर्धेच्या अनुषंगाने. यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार परंतु चेंडू थांबणार नाही. स्वयंसेवक या ठिकाणी महाराष्ट्रामधील ज्यांना आता खूप सध्या मागणी आहे रायगड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असे नामवंत पंच प्रदीपजी शिंदे यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. आता रात्री 3 दिवस नाईट स्पर्धा दापोलीमध्ये पार पडली आणि या ठिकाणी उपस्थित झालेत. प्रदीप शिंदे यांचं आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं क्रिकेट संघांचं मान्यवरांचं पदाधिकाऱ्यांचं त्याचसोबत UTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेले त्यांचं हार्दिक स्वागत. सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतोय आपण ऐकतोय आपण आनंद घेतोय सचिव चषक 2024 आणि एक चांगली स्पर्धा चांगल्या स्पर्धेचं आयोजन डीजेचे आज संपूर्ण मेजवानी आपल्याला पाहायला भेटते. निलेशदादा कोळेस्कर यांच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो गोलंदाज मनोहर. तिसरं षटक हाताळण्यासाठी विवेक आणि वेदांत ही जोडी मैदानात दाखल होताना पाहायला भेटते. हा चेंडू चांगल्या पद्धतीचा होता. बॅटची लिडिंग एज परंतु थर्ड या सर्कल मध्ये विसावला जातो चेंडू. केवळ निर्धाव चेंडूची आपल्याला सांगता होताना पाहायला भेटते. 83 धावा आहेत म्हटल्यानंतर तुम्हाला मोठी फटकेबाजी करावी लागेल मित्रांनो. एकेरी दुहेरीने कोणताच परिणाम स्कोर कार्डवर होताना पाहायला भेटणार नाही. हा चेंडू पंच 2 असा आमंत्रण करतील. वाईट चेंडू घोषित करतील. पंचाच्या भूमिकेत सचिन सावंत सर असतील. त्यानंतर प्रदीप शिंदे पाटील हे सुद्धा दाखल होताना पाहायला भेटतील. म्हणजे महाराष्ट्रात पाहिले तर 2 पाटील फेमस आहेत. एक गौतमी पाटील आणि आमचे प्रदीप शिंदे पाटील हे फेमस होताना पाहायला भेटत आहेत. या ठिकाणी हा चेंडू पुन्हा एकदा शरीर रश होताना पाहायला भेटतोय. फुल्लर यांचा चेंडू होता. डॉट बॉल पुन्हा एकदा येताना पाहायला भेटतो. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मनोहर याची पाहायला भेटली. आता मात्र थोड्याच कालावधीत सचिव चषक 2024 या स्पर्धेच्या अनुषंगाने ग्रँड एंट्री रॉयल एंट्री युवराजदादा दाभेकर यांची होताना पाहायला भेटेल. पुन्हा एकदा चांगल्या लेंथवर चांगला चेंडू आणि त्यानंतर आलेला डॉट बॉल. या षटकाचा विचार केला तर 3 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला भेटत आहेत. विवेक याला मात्र बीट केलंय बांधून ठेवलंय जखडून ठेवलंय. हा चेंडू पुन्हा एकदा खाली राहिला थोडासा परंतु लोरेंचा हा चेंडू येतोय निर्धाव. 4 चेंडू निर्धाव स्वरूपाचे. आता मात्र निराशाजनक वातावरण नक्कीच देवळे पुल्लर यांचा चेंडू होता. स्ट्रेट हिट येताना पाहायला भेटतोय परंतु खेळाडू आहे केवळ एकाच धाव अर्जित केली जाते आणि एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल पुढे ट्रॅव्हल होईल. सिद्धिविनायक बोरावले आपण सुद्धा तयार राहायचं आहे. यानंतर या 2 चालू संघांदरम्यान होणारा विजेता संघ तुपल्यासमोर खेळेल.